समजा तुम्ही एका जुन्या हाऊसिंग सोसायटीमध्ये राहता. तुमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटमध्ये जाते. बिल्डर सोबत डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट होतं. सगळ्या कागदपत्रांचं रजिस्ट्रेशन होतं. तुम्हीही खूप खुश असता. कारण आता तुम्हाला जुन्या फ्लॅटऐवजी एक मोठा आलिशान फ्लॅट मिळणार आहे. पण अचानक 1 वर्षानंतर तुम्हाला तुमच्या इन्कम टॅक्स पोर्टलवरती एक नोटीस येते. नोटीसमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सांगतं की तुमचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालेलं आहे. म्हणजेच तुम्हाला नवीन मालमत्ता मिळालेली आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 56(2)(10) नुसार यावरती तब्बल 1,38,00,000 रुपये उत्पन्न मानून तुम्हाला त्यावरती टॅक्स भरावा लागेल. आता हे असं ऐकून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. कारण अजून बिल्डिंग उभी राहिलेली नाहीये, तुम्हाला घराची चावी मिळालेली नाहीये, पण टॅक्स अधिकारी मात्र टॅक्स मागतायत. मित्रांनो, टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या एका महत्त्वाच्या बातमीनुसार मुंबईतील एका फ्लॅट धारकासोबत असाच प्रकार घडलाय. पण त्याने या विरोधात लढा दिला आणि मुंबई ट्रायब्युनलकडे याची दाद मागितली. ट्रायब्युनलने इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस उडवून लावत यावर एक ऐतिहासिक निर्णय दिलाय, जो महाराष्ट्रातील सर्व रिडेव्हलपमेंट सोसायट्यांच्या फ्लॅट धारकांना सुरक्षित करणार आहे. आता हा निर्णय काय आहे हे अगदी सोप्या भाषेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की टॅक्स अधिकाऱ्यांनी नक्की कोणती चालाकी केली आणि 1,38,00,000 रुपयांचं गणित कसं बनवलं. इन्कम टॅक्स ऍक्टमध्ये एक सेक्शन होता, सेक्शन 56(2)(10). नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट प्रमाणे सेक्शन आहे 92. आता हा सेक्शन काय सांगतो की जर तुम्हाला कोणतीही मालमत्ता तिच्या सरकारी व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीत किंवा मोफत मिळाली तर ते तुमचं उत्पन्न मानलं जाईल आणि तुम्हाला त्यावरती टॅक्स भरावा लागेल. आता मुंबईच्या या केसमध्ये नक्की काय घडलं, तर एक जुनी इमारत होती जी रिडेव्हलपमेंटमध्ये गेली. बिल्डरने जुन्या जागेच्या बदल्यात नवीन फ्लॅट्स देण्याचं कबूल केलं आणि ते डॉक्युमेंट रजिस्टर केलं. आता डॉक्युमेंट रजिस्टर होताच इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी त्या नवीन फ्लॅट्सची सरकारी व्हॅल्यू काढली आणि संबंधित फ्लॅट धारकाच्या 50% हिश्श्यानुसार ती व्हॅल्यू 1,38,00,000 रुपये भरत होती. डिपार्टमेंटने लगेच निष्कर्ष काढला की डॉक्युमेंट रजिस्टर झालंय, म्हणजेच तुम्हाला 1,38,00,000 रुपयांची नवीन प्रॉपर्टी मिळाली आहे, नवीन मालमत्ता मिळालेली आहे आणि त्यामुळे सेक्शन 56(2)(10) नुसार ते तुमचं उत्पन्न मानलं जाईल आणि तुम्हाला त्यावरती टॅक्स भरावा लागेल. त्या फ्लॅट धारकांनी डिपार्टमेंटला सांगितलं की सर, अजून बिल्डिंगच उभी राहिलेली नाहीये, मीच काय तर कोणीही तिथे जाऊन राहू शकत नाही, मग टॅक्स कसा काय. पण अधिकाऱ्यांनी त्याचं काहीच ऐकलं नाही आणि मग शेवटी हे प्रकरण कोर्टात गेलं. मुंबई ट्रायब्युनलने या प्रकरणाचं अत्यंत बारकाईने पाहणी केली आणि टॅक्स डिपार्टमेंटच्या दाव्यातील फोलपणा उघडा पाडला. ट्रायब्युनलच्या निर्णयातील 3 सुवर्ण मुद्दे प्रत्येक फ्लॅट धारकाने लक्षात ठेवले पाहिजे. पहिला मुद्दा आहे, रजिस्ट्रेशन इज नॉट पोझेशन. डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट रजिस्टर करणं म्हणजे फक्त भविष्यातील हक्क निश्चित करणं आहे. जोपर्यंत बिल्डर ती बिल्डिंग उभी करत नाही, त्या फ्लॅटचा ताबा फ्लॅट धारकाला देत नाही, तोपर्यंत फ्लॅट धारकाला कोणतीही नवीन मालमत्ता मिळालेली नाही. दुसरा मुद्दा आहे, कागदावरच्या नफ्याला टॅक्स करता येत नाही. जोपर्यंत प्रत्यक्ष ताबा मिळालेला नाहीये तोपर्यंत ते केवळ कागदावरचं वचन आहे. लक्षात घ्या, जोपर्यंत त्या गोष्टीचा तुम्हाला ताबा मिळत नाही त्याला रिसीट ऑफ प्रॉपर्टी समजून टॅक्स लावणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा आहे, बिल्डिंग न बांधल्यास काय होईल. आता इथे ट्रायब्युनलने एक प्रॅक्टिकल मुद्दा मांडला आहे. अनेकदा काय होतं की बिल्डर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करतात, पण पुढे जाऊन एकतर तो बिल्डर गायब होतो किंवा तो प्रोजेक्ट रखडतो. मग जर फ्लॅट धारकाने आत्ताच या 1,38,00,000 वरती जर टॅक्स भरला आणि पुढे जाऊन जर त्याला फ्लॅट मिळालाच नाही तर त्याचं आयुष्य धुळीस मिळेल. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला ताबा मिळत नाही तोपर्यंत त्यावरती टॅक्स लागू होऊ शकत नाही. रिडेव्हलपमेंटचा विषय निघालाच आहे तर सोसायट्यांच्या मनात असलेले अजून 2 मोठे संभ्रम मी दूर करते, ज्या निकालाशीही जोडलेले आहेत. पहिला आहे कॉर्पस फंड.
बिल्डरकडून मिळणारा कॉर्पस फंड टॅक्स फ्री असतो का? तर त्याचं उत्तर आहे येस. मुंबई हायकोर्ट आणि ट्रायब्युनलच्या अनेक निर्णयानुसार कॉर्पस फंड ही कॅपिटल रिसीट मानली जाते. ही रक्कम नफा नसून जुन्या त्रासापोटी किंवा झालेल्या नुकसानापोटी मिळालेली भरपाई असते. त्यामुळे त्यावरती कोणताही टॅक्स लागत नाही. दुसरा मुद्दा आहे डिस्प्लेसमेंट रेंट. डेव्हलपमेंट काळात बाहेर राहण्यासाठी बिल्डर जो तुम्हाला दर महिन्याला भाडं देतो त्यावरती टॅक्स लागतं का? तर मित्रांनो, जर तुम्ही हा पूर्ण पैसा खरोखरच घर भाड्याने घेऊन त्याचं भाडं देण्यासाठी वापरला तर ते टॅक्स फ्री असतं. पण जर तुम्ही नातेवाईकांकडे राहताय आणि ते पैसे बँकेत ठेवलात तर त्यावरती मिळणाऱ्या व्याजावरती किंवा त्या रकमेवरती टॅक्सचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. जर तुमची सोसायटी रिडेव्हलपमेंटमध्ये जात असेल तर पुढील 2 गोष्टींची काळजी घ्या. पहिला आहे PAAA अग्रीमेंटमध्ये पोझेशन क्लॉज स्पष्ट ठेवा. PAAA म्हणजेच परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट. बिल्डर सोबत होणाऱ्या या अग्रीमेंटमध्ये स्पष्टपणे लिहा की फ्लॅटचा ताबा आणि अलॉटमेंट हे ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतरच पूर्ण मानलं जाईल. दुसरं आहे नोटीस आल्यास घाबरू नका. जर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने रिडेव्हलपमेंट अग्रीमेंटवरून तुम्हाला सेक्शन 56(2)10 ची नोटीस पाठवली तर घाबरून लगेच टॅक्स भरू नका. तुमच्या CA किंवा टॅक्स कन्सल्टंट मार्फत ट्रायब्युनलच्या या नव्या निकालाचा दाखला देऊन तुम्ही तुमचं उत्तर सादर करू शकता. मित्रांनो, रिडेव्हलपमेंट हा फ्लॅट धारकांच्या हक्काचा मार्ग आहे. पण टॅक्स कायद्यांची माहिती नसल्यामुळे अनेकदा लोक नाहक चिंतेत पडतात. ट्रायब्युनलचा हा निर्णय मुंबईतील आणि महाराष्ट्रातील लाखो फ्लॅट धारकांना खूप मोठा कायदेशीर आणि आर्थिक दिलासा देणार आहे. आता मला तुम्हाला विचारायचंय की तुमची सोसायटी रिडेव्हलपमेंटमध्ये आहे आणि तुम्हाला त्यात जर काही टॅक्स किंवा कायदेशीर समस्या येत असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, उपयुक्त वाटला असेल तर त्याला लगेच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.